नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण संख्यांचा लहान मोठेपणा कसा ओळखायचा ते शिकलोय. आता आपण त्यावर आधारित शाब्दिक उदाहरणं बघणार आहोत. एकदा का त्या प्रश्नाचा अर्थ कळला की तुम्ही पटकन उत्तर द्याल, पण त्या प्रश्नांचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि यासाठी इंग्रजी वाक्यरचना आणि शब्दार्थ चांगले तयार असणं गरजेचं आहे. वाक्यरचना आपण शिकलेलो आहोत. जसं आपण पुढे जाऊ तसतसं जेवढे नवनवीन शब्द येतील त्यांचे अर्थ पाहत जाऊ, परंतु ते पाठ करण्याची जबाबदारी तुमची. असो, आपण ह्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. मुख्य प्रश्न काय आहे पहा. सॉल्व द प्रॉब्लेम्स गिव्हन बिलो. गिव्हन बिलो म्हणजे आता तुम्हाला माहीत झालंय, खाली दिलेल्या, पुढे दिलेल्या. सॉल्व द प्रॉब्लेम्स. सॉल्व म्हणजे सोडविणे, प्रॉब्लेम्स म्हणजे प्रश्न, गणित. मग काय अर्थ होईल? पुढे दिलेले प्रश्न सोडवा. पहिला प्रश्न काय आहे पहा. द स्वयंसिद्धा सेव्हिंग्ज ग्रुप. तुम्हाला वाचताही आलं पाहिजे. दिलेल्या स्पेलिंगवरून एखादा शब्द नीट वाचता आला पाहिजे. यासाठी तुम्ही बाराखडी शिकलेला आहात, स्पेलिंग तयार करायला शिकलेला आहात. आता जे विद्यार्थी बाराखडी शिकलेले नाहीत त्यांनी माझा या आधीचा बाराखडीचा स्पेलिंग बनवण्याचा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. SWAYAM स्वयं सिद्धा SIDDHA स्वयंसिद्धा. सेव्हिंग्ज ग्रुप बचत गट. सेव्हिंग्ज म्हणजे बचत, ग्रुप म्हणजे गट. इथं आपण अर्थ लिहूया. सेव्हिंग्ज ग्रुप म्हणजे बचत गट. द स्वयंसिद्धा सेव्हिंग्ज ग्रुप मेड. मेड बनविले, मेकचा भूतकाळ. 3,45,000 पापड्स. 3,45,000 पापड स्वयंसिद्धा बचत गटानं बनवले. व्हाईल. व्हाईल म्हणजे त्याच वेळी अशा अर्थानं. याचा उपयोग तर असा पण होतो, त्याच वेळी असाही होतो. आता इथं आपण बोलताना कसं म्हणतो पहा, अगदी शब्दशः अर्थ नाही बघायचा, सुसंगत अर्थ बघायचा. व्हाईल द स्वाभिमानी ग्रुप मेड 2,95,000. स्वयंसिद्धा बचत गटानं 3,45,000 पापड बनवले, तर स्वाभिमानी गटाने 2,95,000 पापड बनवले. किंवा आपण काय म्हणू शकतो, स्वयंसिद्धा सेव्हिंग्ज ग्रुपनं 3,45,000 पापड बनवले, त्याच वेळी स्वाभिमानी ग्रुपनं 2,95,000 पापड बनवले. तर व्हाईलचा अर्थ तुम्ही तर, त्याच वेळी असा कोणताही घेऊ शकता. आता पुढं काय म्हटलं. विच. विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते. विच ग्रुप मेड मोर पापड्स. तर कोणत्या गटानं जास्त पापड बनवले. आता प्रश्न अगदी सोपा झाला. फक्त कुणी जास्त पापड बनवले हे आपल्याला लिहायचं आहे.
आता यासाठी तुम्हाला निरीक्षणानं उत्तर देता येईल, पण हे शाब्दिक गणित आहे. शाब्दिक गणितामध्ये सविस्तर लिहिणं अपेक्षित असतं, परंतु बाळांनो तुम्ही आत्ता 5वीत गेलाय, नुकतंच इंग्रजी शिकताय, त्यामुळं मी असा प्रयत्न करतोय की तुम्हाला कमीत कमी लिहायला लागावं. कारण एवढं लिहायचं म्हटलं की आधीच मनात भीती वाटायला सुरुवात होते आणि मग हे नकोच अशी मानसिकता होते. तर आपण काय करूयात, तुम्हाला कमीत कमी लिहावं लागेल असा प्रयत्न करूया. प्रश्न लिहिलेला असेल तर पुढं खाली तुम्ही फार काही लिहू नकात. जर तुम्ही वरच्या इयत्तेत असता, मोठ्या वर्गांमध्ये असता, तर तुम्हाला सविस्तर प्रत्येक दिलेली माहिती आधी लिहावी लागली असती आणि मग उत्तर लिहावं लागलं असतं. आपण काय करूयात, दिलेली माहिती लिहिणं टाळूयात. थेट आपण या दोन संख्यांची तुलना करूयात. हे बघा, हे 3, 4, 5, 0, 0, 0 ही एक संख्या आहे आणि दुसरी संख्या आहे 2, 9, 5, 0, 0, 0. आपल्याला त्यांनी काय विचारलंय, कोणत्या गटानं जास्त पापड बनवले. मग एकानं एवढे बनवले, दुसऱ्यानं एवढे बनवले, तर आपल्याला तुलना करायची आहे. आपण काय करूया, तुलना करायला शिकलो. पहिल्यांदा आपण अंक मोजून घ्यायचे. ही 6 अंकी संख्या आहे, ही पण 6 अंकी संख्या आहे. जर दोन्हीतले अंक समानच असतील तर काय करायचं, तर डावीकडून एक एक अंक बघत यायचा. आता इथं 3 आहे, इथं 2 आहे. इथंच मग निर्णय होतोय कोण जास्त, कोणती संख्या मोठी. हे 3 मोठं आहे 2पेक्षा, त्यामुळं ही संख्या मोठी. जी संख्या मोठी तिकडं 2 टोकं आली पाहिजेत. आता कोणती संख्या मोठी हे निश्चित झाल्यानंतर आपण उत्तर लिहूया. काय उत्तर लिहायचं, हे पापड कुणी बनवले, तो 3,45,000 पापड कुणी बनवलेत, स्वयंसिद्धा सेविंग्स ग्रुपनं. मग आपलं उत्तर पूर्ण वाक्यात लिहिलं पाहिजे, शाब्दिक गणित आहे. तर आपण उत्तर लिहिणार, स्वयंसिद्धा बचत गटानं जास्त पापड बनवले. हे इंग्रजीत कसं लिहायचं, तर आपण असं लिहिणार, देअरफोर. हे 3 टिंब म्हणजे म्हणूनचं चिन्ह, देअरफोर असं इंग्रजीत म्हणायचं. देअरफोर द स्वयंसिद्धा सेविंग्स ग्रुप मेड स्वयंसिद्धा सेविंग्स ग्रुप हे एवढं एकाच बचत गटाचं नाव आहे. त्याला आपण कर्त्याच्या जागी घेणार. मग क्रियापद, मेकचा भूतकाळ मेड, आणि पुढचा भाग मोर पापड्स. मेड मोर पापड्स. अर्थ काय होईल, स्वयंसिद्धा सेविंग ग्रुपनं जास्त पापड बनविले. मोर म्हणजे जास्त. इथं आपण मोरचा पण अर्थ घेऊया. मोर म्हणजे जास्त. बघा, शाब्दिक गणितांची ही सुरुवात आहे, म्हणून आपण फार सविस्तर लिहिणार नाही. इंग्रजीतून लिहिताना तुम्हाला अडचण फार होऊ नये म्हणून अगदी थोडक्यात आपण उत्तर लिहिलेलं आहे. परंतु तुम्हाला जसजसा इंग्रजीचा सराव होत जाईल तसतसं दुसऱ्या सत्रामधली शाब्दिक गणितं आपण मात्र अगदी सविस्तर व्यवस्थित लिहून सोडवणार आहोत. समजा तुमच्या शाळेतल्या शिक्षकांनी आत्ताच सविस्तर सोडवा असं सांगितलं तर तुम्ही त्यांचं ऐकणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता आपण दुसरा प्रश्न पाहूया.
चिल्ड्रेन ऑफ द प्रायमरी स्कूल इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट. बघा, व्यवस्थित वाचन करायचं. चिल्ड्रेन मुले, कुठली? ऑफ द प्रायमरी स्कूल, प्राथमिक शाळेतील. प्रायमरी म्हणजे प्राथमिक, प्राथमिक नाही बरं का, प्राथमिक असा तो शब्द आहे. बरेच जण चुकीचा उच्चार करतात. प्राथमिक असं ते नाही. मी सांगतो, लिहून देतो तुम्हाला. प्रायमरी, प्राथमिक. प्रथम या शब्दापासून बनलेलं ते विशेषण आहे, प्राथमिक. प्रायमरी म्हणजे प्राथमिक. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी काय केलं? कुठले विद्यार्थी? इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट, अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेचे विद्यार्थी. त्यांनी काय केलं? कलेक्टेड. कलेक्ट करणे म्हणजे गोळा करणे. इथं लिहूया खाली, कलेक्टेड, गोळा केले, जमविले. भूतकाळ आहे हा. कलेक्ट या क्रियापदाला ईडी प्रत्यय लागला आणि त्याचा भूतकाळ झालाय. कलेक्टेड. 2 लाख, दोनावर 5 शून्य आहेत म्हणजे हे 2 लाख झालं. 2 लाख सीड्स, 2 लाख बिया जमवल्या. कुणी? विद्यार्थ्यांनी. कुठल्या? प्राथमिक शाळेतल्या. कुठल्या शाळा? अहमदनगर जिल्ह्यातील. चिल्ड्रेन ऑफ द प्रायमरी स्कूल इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट कलेक्टेड 2 लाख सीड्स व्हाईल. पुन्हा एकदा व्हाईल आलं. व्हाईल म्हणजे तर किंवा त्याच वेळी. त्याच वेळी दोज इन पुणे डिस्ट्रिक्ट. दोज हा शब्द इथं जो आलेला आहे तो या एवढ्या शब्दसमूहाबद्दल वापरण्यात आला आहे. पुन्हा याची पुनरावृत्ती इथं टाळण्यासाठी आता दोजच्या जागी आपण असं म्हणू शकतो व्हाईल, तर त्याच वेळी चिल्ड्रेन ऑफ द प्रायमरी स्कूल इन पुणे डिस्ट्रिक्ट, पुणे जिल्ह्यातल्या प्राथमिक शाळेतल्या मुलांनी. त्याच्याऐवजी दोजमध्ये सगळं हे गुंडाळून ठेवलं. कळलं का? ही इंग्रजी भाषेची मज्जा आहे. दोज इन पुणे डिस्ट्रिक्ट कलेक्टेड 3,25,000. तर पुणे जिल्ह्यातल्या मुलांनी 3,25,000 बिया जमविल्या. विच चिल्ड्रेन कलेक्टेड मोअर सीड. तर कोणत्या विद्यार्थ्यांनी जास्त बिया जमविल्या? तर आपण या प्रश्नामध्ये सुद्धा फार जास्त लिखाण करणार नाही. थोडक्यात उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला फक्त बघायचं आहे की कोणत्या मुलांनी जास्त बिया जमवल्या. आपल्याकडे या 2 संख्या आहेत, यांच्यात तुलना करूयात. पहिली संख्या आहे 2 लाख, दोनावर 5 शून्य. आणि दुसरी संख्या आहे 3,25,000. आता खरं म्हणजे वाचन करतानाच आपल्याला कळलेलं आहे की कोणती संख्या मोठी. पण आपण आपल्या गणिती पद्धतीनं जाऊया. इकडं किती अंक आहेत? 6 अंक आहेत. इकडं किती अंक आहेत? 6 अंक आहेत. दोन्हीकडं 6च अंक आहेत. मग अशा वेळी काय करायचं? मग डावीकडून एकेका अंकामध्ये तुलना करायची. इथं 2 आहेत, इथं 3 आहेत. 2 लहान, 3 मोठे. त्यामुळे इकडची संख्या लहानच असणार, इकडची मोठी. मग आपण हे लेस दॅनचं चिन्ह वापरणार. 2 लाख इज लेस दॅन 3,25,000. आपण 2 संख्यांमधला लहान मोठेपणा शिकतोय.
त्याच्या अंतर्गत हे प्रश्न बघतोय, त्यामुळे हे लिहिणं गरजेचं आहे. आता त्यांनी विचारले कोणी जास्त बी जमवले, मग हे कोणी जमवले? 3,25,000 एवढे बी कोणी जमवले? एवढ्या बिया कोणी जमवल्या? तर दोज इन पुणे डिस्ट्रिक्ट. पण आता असं म्हणणार का दोज इन पुणे डिस्ट्रिक्ट कलेक्टेड? नाही. ह्या दोजबद्दल काय आहे हे एवढं सगळं. मग आपण उत्तर लिहिताना, सविस्तर उत्तर लिहिताना कसं लिहिणार? Therefore, children of the primary school in Pune district पुणे जिल्ह्यातल्या प्राथमिक शाळेतील मुलं त्यांनी जमवलेत. कलेक्टेड काय? मोर सीड्स. बघा, तुम्हाला वाक्य बनवताना ज्या रचना सांगितलेल्या आहेत त्याच रचनेमध्ये आपण वाक्य लिहितोय. आपल्याला काय सांगायचं आहे? पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी. तर हे एवढं आलं बघा, पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी. मग क्रियापद हा एवढा मोठा झाला करता. मग हे क्रियापद कलेक्टेड, भूतकाळी रूप आहे कलेक्टेड, आणि कर्म त्याच्या पुढं. काय जमवलं? तर जास्त बिया जमवल्या. साचा तोच आहे, कर्ता, क्रियापद आणि कर्म. पण तुम्हाला किती मोठा कर्ता असू शकतोय ते यावरून कळलं असेल. कर्ता हा एका शब्दातच असला पाहिजे असं नाही. हा मोठा शब्दसमूह इथं कर्ता म्हणून काम करतोय. असो, तुम्ही 5वीत आहात त्या दृष्टीनं जरा हे फार डोक्यावरून जात असू शकतंय, पण त्यासाठी इंग्रजीच्या रचना पण व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. या तुम्हाला मी आधी शिकवलेल्या आहेत. ओके. गणित शिकण्यासाठी इंग्रजी शिकणं गरजेचंच आहे, तर सेमी इंग्लिश घेण्याला काहीतरी अर्थ आहे. असो, तर हे गणितसुद्धा तुम्ही लिहून घ्या. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आता आपण तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊया. प्रश्न वाचू. द नंबर ऑफ पीपल. नंबर म्हणजे संख्या, पीपल म्हणजे लोक, लोकांची संख्या. हू टूक पार्ट. हू म्हणजे जे किंवा ज्यांनी. हू टूक पार्ट, ज्यांनी भाग घेतला. अर्थ लिहूया का? हू टूक पार्ट म्हणजे ज्यांनी भाग घेतला. इन द रिपब्लिक डे फ्लॅग होइस्टिंग सेरेमनी. रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन, 26 जानेवारीचा बरं का. रिपब्लिक डे प्रजासत्ताक दिन. आणि फ्लॅग होइस्टिंग सेरेमनी
याचा अर्थ ध्वजवंदनाचा कार्यक्रम, ध्वज फडकवणे खरा अर्थ. फ्लॅग होइस्टिंग. फ्लॅग होइस्टिंग म्हणजे ध्वजारोहण. झेंडा फडकवणे. सेरेमनी पुढचा शब्द. सेरेमनी म्हणजे समारंभ, कार्यक्रम. तर अर्थ पुन्हा एकदा बघूया. द नंबर ऑफ पीपल, लोकांची संख्या, हू टूक पार्ट, की ज्यांनी भाग घेतला, इन द रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिनाचा, फ्लॅग होइस्टिंग सेरेमनी, ध्वजारोहण समारंभ जो होता त्यामध्ये भाग घेतलेल्या लोकांची संख्या किती होती? वॉज 2,01,306 इन पंढरपूर तालुका. पंढरपूर तालुक्यात एवढी संख्या होती, 2,01,306. अँड 1,97,208 इन माळशिरस तालुका. माळशिरस तालुक्यात एवढी संख्या होती आणि पंढरपूर तालुक्यात एवढी संख्या होती. प्रश्न काय आहे बघा. इन व्हिच तालुका, कोणत्या तालुक्यामध्ये, डीड अ लार्जर नंबर ऑफ पीपल पार्टिसिपेट, कोणत्या तालुक्यात जास्त लोकांनी सहभाग घेतला. पार्टिसिपेट म्हणजे सहभाग घेणे. पार्टिसिपेट सहभागी होणे. प्रश्नाचा अर्थ कळला की प्रश्न एकदम सोपा होऊन जातोय. आता आपल्याला इथं या दोन संख्यांमध्ये तुलना करायची. 2,01,306 आणि दुसरी संख्या आहे 1,97,208. यामध्ये मोठी संख्या कोणती? निरीक्षणानंच कळतंय. दोन्ही संख्या 6 अंकी आहेत, बरोबर. त्यामुळं आपण काय करायचं, डावीकडून कोणते अंक मोठे आहेत ते बघायचं, कोणत्या संख्येतला अंक क्रमाक्रमानं बघत जायचं. इथं 2 आहे, इथं 1 आहे, म्हणजे ही संख्या मोठी. तर आपण काय सांगू शकतो, आता ही संख्या कुठली आहे? पंढरपूर तालुक्यातली आहे. मग आपण उत्तर लिहिताना त्या पद्धतीनं लिहिलं पाहिजे. पीपल असं म्हणूयात. प्रश्नाच्या रोख जसा आहे, प्रश्नाचा अर्थ जसा आहे त्या पद्धतीनं. इन विच तालुका, इन पंढरपूर तालुका असं म्हणूया. इन पंढरपूर तालुका. डीड अ लार्जर नंबर ऑफ पीपल पार्टिसिपेट, याचं उत्तरामध्ये रूपांतर करायचं आहे. डीड इथं प्रश्नासाठी आलेला आहे. आपण अजून भूतकाळी रचना शिकलेलो नाही, त्यामुळं तुम्हाला हा प्रश्न लक्षात येणार नाही. पण आपण आता इथं व्याकरणदृष्ट्या वाक्य बरोबर लिहूया. लवकरच तुम्हाला मी भूतकाळी रचना पण शिकवेन. इन पंढरपूर तालुका अ लार्जर नंबर, दीड काढून टाकायचं असतं उत्तर लिहिताना आणि इथल्या क्रियापदाचा भूतकाळ करायचा असतो.
लार्जर नंबर ऑफ पीपल पार्टिसिपेटेड. पंढरपूर तालुक्यामध्ये जास्त लोकांनी सहभाग नोंदवला, असं आपलं हे उत्तर होईल. प्रत्येक क्रियापदाला असं ईडी प्रत्यय लावून भूतकाळ होत नसतो. आपण त्याचे नियमसुद्धा शिकणार आहोत. इथं तूर्त आता लक्षात ठेवा, पार्टिसिपेट या क्रियापदाचा भूतकाळ आहे पार्टिसिपेटेड. ठीक आहे, लिहून घ्या. आता आपण चौथा प्रश्न बघूया. ॲट ॲन एक्झिबिशन. एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन. ॲट ॲन एक्झिबिशन म्हणजे एका प्रदर्शनामध्ये द अन्नपूर्णा सेविंग्ज ग्रुप. सेविंग्ज ग्रुप म्हणजे बचत गट. अन्नपूर्णा हे त्या बचत गटाचं नाव आहे. अन्नपूर्णा सेविंग्ज ग्रुप, अन्नपूर्णा बचत गट. सोल्ड म्हणजे त्या बचत गटानं विक्री केली. गुड्स, गुड्स म्हणजे वस्तू, वस्तूंची विक्री केली. वर्थ ₹5,12,345. वर्थ म्हणजे च्या किमतीच्या. अन्नपूर्णा सेविंग्ज ग्रुपनं वस्तू विकल्या. किती रुपये किमतीच्या? तर एवढ्या 5,12,345 एवढ्या किमतीच्या. वर्थ रुपीज म्हणजे एवढ्या किमतीच्या. द निर्माण ग्रुप सोल्ड गुड्स. निर्माण ग्रुपनं, निर्माण बचत गटानं त्यांनीसुद्धा वस्तू विकल्या. किती किमतीच्या? वर्थ ₹4,12,900. 4,12,900 रुपयाच्या वस्तू निर्माण ग्रुपनं विकल्या. धिस फिगर, हा आकडा, वॉज ₹4,33,000, 4,33,000 होता. फॉर द सृजन ग्रुप. सृजन ग्रुपसाठी हा विक्रीचा आकडा 4,33,000 होता. अँड ₹5,11,937 फॉर द सावित्रीबाई फुले ग्रुप. तर सावित्रीबाई फुले गटासाठी हा आकडा म्हणजे विक्रीचा आकडा 5,11,937 रुपये एवढा होता. आता ही झाली माहिती. एकूण 4 बचत गटांच्या विक्रीचा आकडा दिलेला आहे. प्रत्येकाची विक्री दिलेली आहे, किती रुपयांची झाली ते. प्रश्न काय आहे बघा. विच ग्रुप हॅड द लार्जेस्ट सेल्स. यात कोणत्या गटानं सगळ्यात जास्त विक्री केली. त्यानंतर पुढं विचारले विच ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट. स्मॉलेस्ट म्हणजे सर्वात कमी. कोणत्या गटानं सर्वात कमी विक्री केली. आणि शेवटी असं म्हटलं आहे राईट द सेल्स फिगर्स. विक्रीचे आकडे लिहा इन असेंडिंग ऑर्डर. याचा उच्चार असेंडिंग असा करायचा. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम. ठीक आहे, आपण आता या प्रश्नाचं उत्तर निरीक्षणानं ठरवणार आहोत. निरीक्षणानं उत्तर शोधणार आहोत. इथं एक संख्या दिलेली आहे, ही आहे 5,12,345. त्यानंतर इथं एक संख्या आहे 4,12,900. त्यानंतर इथं 4,33,000 आहे. आणि या ठिकाणी 5,11,937. यात सर्वात जास्त कोणाचा खप झाला. आता इथं 5 लाख आहे, इथं 4 लाख आहे, इथं 4 लाख आहे, इथं 5 लाख आहे. म्हणजे जास्त आकडा बघण्यासाठी आपण या दोघात पहिल्यांदा तुलना करू. हे 5 लाख आहेत, पण नंतर इथं 12,000 आहेत आणि इथं 11,000 आहेत. म्हणजे मोठा आकडा कोणता झाला? हा 5,12,345. म्हणजे सर्वाधिक खप 5,12,345 रुपयांच्या झालेला आहे. कुणाचा झाला आहे? तर अन्नपूर्णा सेविंग्ज ग्रुप. तर उत्तर लिहूया आपण.
द अन्नपूर्णा सेविंग्स ग्रुप had the largest sales. Had the largest sales. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. दुसरा प्रश्न काय आहे? हे बघा, हा पहिला प्रश्न इथं आहे, हा दुसरा प्रश्न. विच ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट? सगळ्यात कमी खप कोणाचा आहे? आता सर्वात कमी संख्या कुठं दिसते बघा, इथं 4,33,000 आहे आणि इथं 4,12,000 आहे. कोण लहान आहे यामध्ये? 4,12,000. म्हणून ही रक्कम, हा खप सर्वात कमी आहे. कोणाचा आहे? द निर्माण ग्रुप. मग ते उत्तर लिहूयात, द निर्माण ग्रुप had the smallest sales. आणि यानंतर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहूया. राईट द सेल्स फिगर्स इन असेंडिंग ऑर्डर. विक्रीचे आकडे चढत्या क्रमानं आपल्याला लिहायचे आहेत. आता इथं एकूण 4 संख्या आहेत. चढता क्रम कसा लिहिला जातो? सर्वात लहान संख्या आधी लिहिली जाते. यात कोणती संख्या सर्वात लहान आहे? निरीक्षणानं ठरवा. 4,12,900. इंग्रजीत कसं वाचणार? 4,12,900. त्यानंतर पुढची संख्या, याच्यापेक्षा मोठी संख्या, 4,33,000. त्यानंतर तिसरी संख्या, आता इथं 5,11,937 आणि 5,12,000 आहे, म्हणजे पहिल्यांदा ही संख्या लिहावी लागेल. 5,11,937 आणि पुढची सर्वात मोठी संख्या 5,12,345. आता चढता क्रम असा स्वल्पविराममध्ये टाकून पण लिहिला जातो. काही वेळा तुम्ही या पद्धतीनं पण लेस दॅनचं चिन्ह टाकून सुद्धा ही असेंडिंग ऑर्डर लिहिता येईल. तुम्हाला तुमचे शिक्षक जसं सांगतील, शाळेतले शिक्षक, त्या पद्धतीनं तुम्ही लिहा. स्वल्पविराम पण टाकू शकता आणि हे लेस दॅनचं चिन्ह पण टाकू शकता. मी दोन्ही प्रकारे दिलेलं आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न तुम्ही लिहून घ्या. तर आपण आता दुसरं प्रकरण पूर्णपणे संपवलेलं आहे. आता पुढच्या प्रकरणाला सुरुवात करण्याआधी आपण ह्या प्रकरणावरती एक टेस्ट घेऊ. त्याची तारीख आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मी तुम्हाला ग्रुपवर टाकेन. ठीक आहे, बाय बाय.